मराठी कुटुंबाला अपमानकारक वागणूक दिली जात असल्याचा आरोप केला गेला आणि त्यानंतर आता मनसे आक्रमक झालेली आहे। अपमानकारक वागणूक दिल्याचा मनसेकडून आरोप करण्यात येतोय। तर मराठी कुटुंब मांसाहार करत होतं, त्यामुळेच ही अपमानकारक वागणूक दिली गेल्याचा मनसेचा आरोप आहे आणि त्यामुळे मनसेनं हा मुद्दा लावून धरलाय। त्यांच्या पाठीपाठी आहे ना, लोमतीगिरी करतोस ना, म्हणून तुला गोड वाटतात। त्याने शिव्या दिल्या तेव्हा का नाही बोलला? अरे पप्पाने किती बोलत, हा नाही त्यांची बाजू घेतो आई बहीण काढली त्याने। आणि जर एक सोसायटी आहे ना, रोज देणार हे थांब रे, एक सोसायटी आहे ना, एक सोसायटी तर फंक्शनच्या वेळेला कुठला जात, कुठलं राज्य, कुठला धर्म बघायचं जातं का? हा, मग मराठी लोकांनी फंक्शन मध्ये इन्व्हॉल्व नाही व्हायचं का? तू आम्ही राजीनामा राजीनामा पाठवले। अरे तुझ्या सोसायटीत जर फंक्शन होतं, तुझ्या सोसायटीत फंक्शन होतं तर अख्खी बिल्डिंग उतरते ना सोसायटीचं फंक्शन। मग गुजराती सोडून मराठी लोकांनी इन्व्हॉल्व नाही व्हायचं, हा का प्रकार? आणि तू काय बोलतोय? भेदभाव होत नाही, ते तू गोट्या चोळतोस। ऐकलं, तू काय चोळतो? गोट्या चोळतोस त्यांच्या, म्हणून तू त्यांच्या पाठी लाचार बनवून फिरतो। पण सगळेच मराठी तुझ्यासारखे नाही आहेत, काही मराठी आहेत ना ते आवाज उचलणार आहेत, त्यातले ते, समजलं का? शहाणपणा करतो। रात्री सूट दिली तर काही शहाणावाला झाला का? आणि काय व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती तू पण आहे ना, व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती तू आहे ना, हा? याला विचारा, जो पोल घेतलाय त्या मराठी कुटुंबाच्या विरोधात, याला विचारा तिथे काय नाही विरोध केला? भेदभाव होतोय की नाही? भेदभाव होतोय की नाही? मराठी माणसाच्या तर घाटकोपरमधील ही घटना आहे। मराठी कुटुंबाला मांसाहारावरून सोसायटीमध्ये त्रास दिला जात होता। मनसे त्या संदर्भात आक्रमक बनलेली होती। काल देखील हा व्हिडिओ समोर आलेला होता आणि आता पुन्हा एकदा